जशी होळकरांच्या बद्दल अपमानाची ही गोष्ट बोलली गेली, तसंच हा वाघ्याचा जो काल्पनिक कुत्रा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काल्पनिक कुत्रा आणि त्याची समाधी तिथं उभी केली गेली. हा सुद्धा एक अपमानाचं षडयंत्र आहे किंवा ही सुद्धा एक विकृती आहे असं अशी मांडणी केली जातीये. मला विलासराव सांगा, हं, शिवाजी महाराजांची समाधी हं. त्याच्यापेक्षा उंच, पण ते कुठल्या योद्ध्याची समाधी नाहीये. बरोबर. त्या राज संन्यासाच्या नाटकातलं हे कॅरेक्टर आहे, हे आहे, हं, पात्र आहे ते त्यातनं उभा केलेलं आहे. मला सांगा, कुठलाही प्रमुख नेता पुढारी तो म्हणतो का वाघ्या कुत्रा होता? हं. कोणी म्हणत नाही, कोणी बोलत नाही. त्यांना माहित आहे सगळा इतिहास, पण कोण धाडस करून बोलतात. संभाजी भिडे म्हणाले. नाही, मोठे मी जे पुढारी नेते म्हणतो वाघ्या कुत्रा होता, हं, कोण म्हटलं का असं? कोणी म्हटलं नाही. काय म्हणतात? समिती स्थापन करा. हं. म्हणजे त्यांना सेफ राहायचं. सेफ राहायचंय सगळ्यांना. अहो बोला ना भूमिका तुम्ही, घेत शिवाजी नाही. महाराजांची अस्मिता आहे. मी तर म्हणतोच समिती स्थापन करा. माझं तर म्हणणं आहे, सगळे इतिहास. मला भूषण सिंग होळकरांचं स्टेटमेंट आवडलं. हं. ते म्हटले कुठल्याही पुढाऱ्याने घेऊ नका. हो, खरंच घेऊ नका. सगळ्या इतिहासकारांना बोलवा, सगळ्यांना बसवून देत एकत्र. पण मला सुद्धा बघायचं मुख्यमंत्री समिती केव्हा स्थापन करतात. पण बाकीचे नेते घाबरतात भूमिका घ्यायला असं वाटतं मला तुम्हाला? आश्चर्य होतं. शिवाजी महाराज आपले नरवा अस्मिता आहेत. कुंजरो असं- हो, असं- शिवाजी महाराज आपले अस्मिता आहेत. हं, सांगून देत मग हे सगळे नेतेगण हं. की हो, वाघ्या कुत्रा होता. हो, वाघ्या कुत्र्याची उंची शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा जास्त आहे, आम्हाला पटते. ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी सुद्धा सांगून देत, हो आम्हाला पटते, शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा वाघ्या कुत्र्याची समाधी उंच असायलाच पाहिजे. अहो किती ना, म्हणजे मला तर आश्चर्य वाटायला लागलंय. कशासाठी विलास आपण डिबेट करायला लागलोय? कशासाठी एवढी चर्चा? हा, तुम्ही हे विचारू शकता मला, राजे तुम्हाला एकदम सुचलं कुठनं? हं. हा पॉइंट आहे. त्याला कारणच हे आहे की मला सुद्धा मॅच्युरिटी यायला पाहिजे, मला सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष झाल्यावर लगेच हेच विषय घेण्यापेक्षा पहिलं संवर्धन जतन सुरू करू. हं. तिथं संवर्धन जतन एकदा मार्गी लागल्यानंतर आपण विषय घेऊ. आणि विषय या आयरणीवर येण्याचं कारणच आहे की स्वतः राज्य सरकारने एक म्हणजे गटकोट किल्ल्यांची एक पॉलिसी निर्माण केलेली आहे अतिक्रमणाची. आणि 31 मे तारीख ही माझी नाही, मी नाही डेडलाईन दिलेली आहे, हे सरकारने दिलेली डेडलाईन आहे. पण त्याला जातीय रंग दिला जातोय की एक प्रकार 31 तारखेला तर नाही, मी तर डेडलाईन अहिल्यादेवींची माझं पत्र सुद्धा तुम्ही क्लिअर बघितलं ना, हा. माझं क्लिअर पत्र जर बघितलं तर मी म्हणजे हे सरकारने दिलेली 31 मे डेडलाईन आहे, मी नाही म्हणत डेडलाईन. हं. पण माझं तर उलटं मत आहे की त्याच्यात सुद्धा वादविवाद नको. अहिल्याबाईंची 300वी पुण्यतिथी आहे वाटतं काहीतरी, तर पुढं करा, त्याच्यापेक्षा पुढं करा. आपल्यासाठी अहिल्याबाई राणी साहेब महत्वाचे आहेत. हं. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी, स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्याच्या लढ्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. आपण पुढं करू, काहीच प्रॉब्लेम नाही, आपला हट्ट नाहीच आहे. पण खरा इतिहास पुढे यायला पाहिजे. आणि जे काल्पनिक आहे ते बाजूला. काल्पनिक त्या राज संन्यासच्या माध्यमातून जे पात्र तयार करून ठेवलेलं हे आहे, बदनामीचं षडयंत्र आहे असं जी मांडणी केली जाते. तुम्हाला वाटतं ही बदनामी करण्यासाठी उभं केलं गेलं? म्हणजे 100%. हं. होळकर महाराजांना जर ज्यांच्या त्या दंतकथेतून जर उभा करायचं असलं असतं कुत्रं, तर ते इंदोरला उभा केलं असतं ना. हं. इंदोरच्या राजवाड्यात उभा केलं असतं कुत्रं. त्यांचं एक आवडतं कुत्रं होतं म्हणतात ते. मॉर्निंगमध्ये बाबासाहेब पुरंदरे स्वतः बोलले त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये. पण मग चितेवर त्यांनी उडी घेतली तो मग संजय सोनवणे एक हे करतायत की दाखला देत आहेत की त्यांनी एक मी जे घेऊन आलोय सगळे डॉक्युमेंट, यल्लम्मा देवीच्या त्या ह्याच्यात शिल्प आहे, त्या शिल्पात कुत्रा दिसतोय. विलासराव, माझं स्पष्ट मत आहे. मी म्हटलं का शिवाजी महाराजांचे कुत्रे नव्हते? कुत्रे होते, पेट जनावरं होते, हं. घोडे असतील, कुत्रे असतील, आणि काय काय असतीलच ना, मी नाही नाकारत. पण चित्तेत उडी मारली त्या वाघ्या कुत्र्याने, हे चुकीचं आहे. माझं तर उलटं म्हणणं आहे, या वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आहे तिथनं हलवायला पाहिजे आणि खाली जाऊन ठेवू, कुठेतरी रायगडच्या खाली. हो. हं. सन्मानपूर्वक ठेवू, तिथं हं. चांगली बगीचा तिथं करू, तिथं ठेवू, काय प्रॉब्लेम नाही मला. आम्हाला कुठल्याही शिवभक्तांना अडचण नाही. आणि शिवभक्त सरकार हे धाडस दाखवेल. सरकारने न्याय द्यायला पाहिजे. हं. इतिहास जसं पूर्वी शिवाजी महाराजांच्या
जन्मदिवसाच्या बद्दल वाद होता. हो. समिती स्थापन केली हम्म. आणि सगळ्यांना जो काही निर्णय सरकार घेईल ते सगळ्यांना बंधनकारक होतं. आत्तासुद्धा समिती स्थापन करावी सरकारने हम्म. आणि सगळ्यांना ते बंधनकारक राहील. सगळ्यांना बंधनकारक राहील पण सरकारने निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही पत्र दिल्यानंतर सरकारकडून त्याच्याबद्दलचं काही नाही उत्तर काही नाही, आलं? मला काही बोलवलं नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले मला वेळ पाहिजे आहे. मला अजून काही बोललं, मी वाट पाहायला लागलो आहे. केव्हा सरकार समिती स्थापन करते बघू. आणि तुम्हाला जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर? मी अपेक्षा करतोय की ते निश्चित समिती स्थापन करतील. आणि का करू नये? मी काय काहीच चुकीचं बोलत नाही. हम्म. माझ्याबद्दल कोणतरी काही बोलत असतील पण प्रकाश आंबेडकर म्हणतात तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय. असं कोण म्हटलं? प्रकाश आंबेडकर. असं बोलले? हम्म. कायदा सुव्यवस्थेचा मी प्रश्न निर्माण करतोय. हम्म. मी तर नेहमी माझा स्वभाव संयमी आहे. मी सगळ्यांना घेऊन जायचा माझा स्वभाव आहे. ह्याच्यात कायदा सुव्यवस्था काय आणि मी काय चुकीचं बोलायला लागलोय? हम्म. ते तर कारवाई तुमच्यावरच कारवाई करा असं म्हणतात. कसली कारवाई? तुमच्यावरच कारवाई करा. मोकोका आणि मोका? हा. ते माझ्यावर कारवाई असं नक्की हो, हो, मी ऐकलं नाहीये. हा. असं म्हटलेत का ते? हा. आता ठीक आहे ते बोललेत पण आता त्यांच्यावर मी काय बोलणार सांगा ना. आता बाबासाहेब आंबेडकरांची ते नातू असल्यामुळे मला बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांच्यावर. हम्म. दुसरं कोण असलं तर मी जोरात उत्तर दिलं असतं. मोका संभाजी छत्रपती लावा म्हणतात. जे सुसंस्कृत नेतृत्व माझ्यावर नेहमी हे आहे, स्टॅम्प आहे. आणि जिने औरंगजेबच्या कबरवर जाऊन फुलं वाहिले, चादर हे केली, त्यांच्यावर मी काय बोलणार? पण या सगळ्या वादामध्ये तुम्हाला असं वाटतं की विरोधी पक्ष तुमच्या सोबत आहे का तुम्ही एकाकी पडलाय? नाही, मला सत्तेत कोण असतील की विरोधी पक्षातले कोण असतील, हे बघा मी कोण माझ्याबरोबर यावेत म्हणून माझा लढा नसतो. माझं पूर्वीपासून एक पॅशन आहे, माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. जे शिवाजी महाराजांचे जे गटकोट किल्ले आहेत, ज्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, ते सुरक्षित राहायला पाहिजे. खरा इतिहास लोकांच्या पुढे नेहमी यावं हे मी आज नाही अनेक वर्षापासून प्रयत्न करतो. कोण माझ्यावर येतील काय न येतील हा माझा प्रश्न नाही. ज्या दिवशी सरकारला असं वाटलं की बाबा रायगड नको यांच्याकडं, मी आम्हाला काढून घ्यायचे, फारच त्रासदायक व्यक्ती आहे, मी द्यायला तयार आहे. मी महिन्यातले 4-4, 5-5 दिवस मी शिवाजी महाराजांचे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन व्हावं ही आलेली माझ्यासाठी संधी, अपॉर्च्युनिटी आहे. पण विरोधक असा आरोप करतायत की तुमच्याकडे संवर्धनाची जबाबदारी आहे. मग तुम्ही पन्हाळा असेल तिथं जे झालं ते आणि रायगड, तुम्ही तर तिथंच चुकीच्या पद्धतीने मागणी करताय आणि ती हटवण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधक करताय. ते कोणाला काय बोलायचं बोलून देत ना. पण मी प्रामाणिकपणे काम करतो. संवर्धन जतन काम करण्याची जो माझा अभ्यास आहे, मी काय उगाचच आपोआप आलो आहे असं नाही. या 75 वर्षात जे आता टीका करतात माझ्यावर, या 75 वर्षात हे ना सुचलं नाही का दुर्गराज रायगडवर संवर्धन जतन करायचं? या 75 वर्षात नुसताच 1,20,00,000 रुपये खर्च केलाय. मी माझी प्रशंसा करायची नाही आहे, पण मी मागं लागलो सरकारच्या. त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या मागं लागलो की रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि त्या रायगड किल्ल्याची अवस्था पहा. आणि मग ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि ज्या रायगड किल्ल्याचं पूर्वीच ह्या 75 वर्षात संवर्धन जतन व्हायला पाहिजे होतं, ह्या 4-5 वर्षात काम सुरू झालेलं आहे. अनेक लोकांची इच्छा आहे की पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, पुनर्बांधणी होऊ शकत नाही. ते जे आहेत तेच कॉन्झर्व आणि रिस्टोर करणं गरजेचं आहे. म्हणून लोकांना पहिले जे टीका करतात त्यांना विचार पाहिजे संवर्धन जतनचा अर्थ त्यांना माहिती आहे का? पण रायगड प्राधिकरणावरून तुम्हाला बाजूला करावं अशी काही जणांची मागणी आहे, तसं काही सुरू आहे? मला नाही माहीत. जर लोकांची जर त्या मुख्यमंत्र्यांची सगळ्यांची इच्छा असेल त्यांनी सांगावं मला. मी काही ठेका घेतलेला नाही आहे. मला आलेली संधी आहे, जोपर्यंत मला चांगलं काम करायला संधी मिळते तेवढं करणार. रायगड मी कुठेही पॉलिटिकली खेळ खेळत नाही. रायगड माझ्यासाठी शिवाजी महाराज, मला ज्यावेळी मी वर जाईन ते मला एवढीच माझी आठवण राहायला पाहिजे, बाबा संभाजी छत्रपतींनी शिवाजी महाराजांच्या दुर्गराज रायगड किल्ल्यासाठी संवर्धन जतनासाठी आपला पूर्ण वेळ दिला आणि चांगलं काम केलं.